मित्रांनो, आजपर्यंत लोकांनी फ्लॅट्स, प्लॉट आणि शॉप्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. पण आता स्मार्ट इन्व्हेस्टर एका नवीन इन्व्हेस्टमेंट ट्रेंडकडे वळत आहेत. तो म्हणजे वेअर हाऊस इन्व्हेस्टमेंट. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅम. कारण मित्रांनो, आता झालंय काय, तर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य मिळतंय आणि त्याच्यामुळे Amazon, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट किंवा मग झेप्टो यांसारख्या कंपन्यांना काय लागतंय, तर प्रत्येक शहराजवळ एक मोठं असं वेअरहाऊस लागतंय आणि जिथे डिमांड जास्त असते तिथे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज ह्या आपोआप तयार होतात. आधी लोकांना वेअरहाऊस म्हणजे स्टोरेज असं वाटायचं, पण आता वेअरहाऊस म्हणजे फक्त स्टोरेज नाही, तर बिलियन डॉलर्सचा बिझनेसचा बॅकबोन झालाय. एक्सपर्ट्स म्हणतात की भारतामध्ये लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग या दोन्हीही सेक्टर्स खूप झपाट्याने ग्रो होत आहेत. कारण GST, एक्सप्रेसवे आणि हायवेज बूममुळे आता मोठमोठ्या कंपन्या या एक ऑर्गनाइज्ड वेअरहाऊस शोधत आहेत आणि या सगळ्यामुळेच स्मार्ट इन्व्हेस्टर्स हे हायवे जवळची जमीन, इंडस्ट्रियल झोन्स आणि लॉजिस्टिक पार्क्समध्ये वेअरहाऊससाठी इन्व्हेस्टमेंट शोधतात. पण थांबा, हे इन्व्हेस्टमेंट सगळ्यांसाठीच नसतं. कारण वेअरहाऊस इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे त्याची लोकेशन. त्यामुळे तुमचं वेअरहाऊस ज्या ठिकाणी असणार आहे त्याची नियर बाय लोकेशन, नियर बाय सिटीज, ॲक्सेस या सगळ्यांपैकी जर कोणताही एखादा फॅक्टर चुकला तर फ्युचरमध्ये तुम्हाला मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते कमीसुद्धा मिळू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळेच वेअरहाऊस हे प्रॉफिटेबल नसतात. कारण काही एरियाजमध्ये डिमांडच नसते. पण जर तुम्ही योग्य लोकेशन निवडलं तर फ्युचरमध्ये तुम्हाला हाय डिमांडमुळे तुम्ही आणखीन वेअरहाऊसचे ऑप्शन्स आणि रिटर्न्स एक्सप्लोर करू शकता. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, Forget इंडियाचा luxury नेक्स्ट मूव्ह apartments हा and shiny वेअरहाऊस office इन्व्हेस्टमेंटमध्ये towers. येईल का? India's आम्हाला next कमेंटमध्ये big नक्की real estate सांगा. goal. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.